आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं। महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन हा फॉर्म्युला जाहीर केला। त्यामुळे मवियाच्या नेत्यांनी आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचा सूर आळवला असला तरी सांगली आणि भिवंडीसह मुंबईतल्या काही जागा मवियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। पाहूया। महाविकास आघाडीचं अखेर ठरलं। महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही। मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे। मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे। त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार। अच्छे सही जागा आहे, त्यापैकी एकही जागेवर असा मत घेईल ते मत घेण्याचा नाही। तो एक वर्षाचा आहे, त्यामुळे ते सांगली असेल ते आणखी काय असेल त्याचं जे वाचन केलं त्या सगळ्याच्या निर्णय एक वर्षांनी झालेली आहे। जागा वाटप जाहीर करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गळ्यात गळे आणि सुरात सूर जरी दिसले असले तरी याला वादाची किनार आहेच आणि या वादाचं लोकेशन आहे सांगली। उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवण्याची घोषणा केली आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। जिथपर्यंत वाटाघाटी होऊन त्या सगळ्या विषयाला आपण एक एक जागांचं त्याच्यामध्ये चर्चा होते आणि त्याच्यामध्ये ज्या जागा समजा चर्चेमध्ये असतील त्या जागेला जाहीर करावं नाही असंच अलायन्स सांगतं। पण आता अलायन्समध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक। सांगलीतून लढण्यासाठी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे इच्छुक आहेत आणि त्यासाठी विश्वजित कदम यांनीही जोर लावत दिल्लीला जाऊन हायकमांडशी चर्चाही केली। मात्र इतकं सगळं करूनही अखेरीस विशाल पाटील यांचा पत्ता कापला गेलाच। एकीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसनं नमतं घेत चंद्रहार पाटील यांच्या नावाला संमती दिली। त्यानंतर लगोलग विशाल पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आक्रमक होत माघार न घेण्याची भूमिका घेतली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पत्ता कापल्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम नॉट रिचेबल झालेत। मात्र त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले। अन्यायाचा उद्रेक आता पुढच्या यांना सहन होणार नाही। ज्यांनी जे हे झारीतले दादा म्हणत होते, गेल्या इलेक्शन पासून दादा म्हणत होते झारीतले शुक्राचार्य,
त्यांना आता हे सहन होणार नाही. विशालदादा जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असणार आहे, हेच या ठिकाणी सांगतोय. देशामध्ये विजयाची नांदी असणारा सांगली लोकसभा मतदारसंघ होता, हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हे यांच्या चुकीमुळं पक्षश्रेष्ठींच्या असू दे नाही तर बाकी कोणाच्या हा गमावलेला आहे. त्याचं त्यांना 100% पश्चाताप होणार आहे. आणि विशालदादा जे निर्णय घेतील त्यासोबत आम्ही कार्यकर्ते ठामपणे असणार आहे. वसंतदादांच्यावर वापरलेला खंजीर आज पुन्हा एकदा त्यांच्या वसंतदादांच्या नातवावर पुन्हा तोच खंजीर वापरला गेला. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं गंगेत न्हालं असताना काँग्रेस समोर सांगलीची डोकेदुखी वाढू शकते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू, माजी खासदार प्रकाश बापू पाटील यांचे चिरंजीव, केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे सख्खे भाऊ, प्रदेश उपाध्यक्ष, साखर कारखाना अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्षपदाचा अनुभव. जिल्हा बँक निवडणुकीत 2010 साली पराभव झाला. 2015-2021 साली मात्र विशाल पाटील विजयी झाले. 2019 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लोकसभेत त्यांचा पराभव झाला. कोरोना महापुरात अनेकांना त्यांनी मदत केली. सक्षमा संस्थेतून महिलांना मदत केली. एकूणच विशाल पाटील यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामातून कार्यकर्त्यांचं जाळं विणलंय. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला मोठा धक्का असेलच. मात्र जागा वाटप पूर्ण करत विरोधकांशी सामना करणाऱ्या महाविकास आघाडीलाही बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.